दृश्यम चित्रपट आपण सगळ्यांनी बघितलेलाच असेल। त्या चित्रपटामध्ये जसं एक खून होतो, एक मर्डर होतो आणि ती लाश लपवण्यासाठी अजय देवगण पोलीस स्टेशनमध्ये ती लाश लपवतो आणि हे सगळं प्रकरण संपूर्ण त्या चित्रपटामध्ये कशा पद्धतीने स्वतःला वाचवण्यासाठी काय काय केलं जातं ह्या त्या भागामध्ये दाखवलं जातं। पण जेव्हा दुसरा भाग येतो तेव्हा कळतं की अजय देवगणला ती बॉडी लपवताना एका व्यक्तीनं पाहिलेलं असतं आणि 2 नंबरचा जो भाग आहे तो भाग सुद्धा कशा पद्धतीने सगळं काही घडतं हे आपल्याला माहिती। पण जेव्हा गुन्हेगार काहीतरी गुन्हा करत असतो तेव्हा त्याला कोणी ना कोणीतरी पाहत असतं आणि असंच या गोष्टीमध्ये सुद्धा घडलंय, या घटनेमध्ये सुद्धा घडलेलं आहे। या ठिकाणी जी केस आहे ती आहे निकिता यादव मर्डर केस। या घटनेमुळे राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये सुद्धा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि खूप महत्त्वाची सुद्धा ठरली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी निकिता यादव मर्डर केस आहे ती आहे आपल्या देशाच्या राजधानीमधील म्हणजे दिल्लीमधीलच ही घटना आहे आणि या घटनेमध्ये एक आरोपी आहे, त्याचं नाव आहे साहिल गेहलोत आणि जी तरुणी आहे तिचं नाव आहे निक्की यादव। साहिल गेहलोत हा जे दिल्ली परिसरामध्ये गाव आहे मित्राव गाव, त्या गावामधला रहिवासी आहे। तर ही जी निकिता आहे, निक्की यादव आहे, ती हरियाणाची रहिवासी आहे। आता हे दोघंही 2018 मध्ये एकमेकांना भेटलेले असतात, कारण की 2018 मध्ये यांनी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं। निकीचं कॉलेज वेगळं असतं, साहिलचं कॉलेज वेगळं असतं, पण जे हे प्रवास करत असतात, ज्या बसनं जात असतात ती बस मात्र एकच असते आणि याच प्रवासादरम्यान यांची एकमेकांसोबत ओळख होते 2018 मध्ये। आता 2018 मध्ये यांची चांगली ओळख होते आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं। मग मैत्रीमध्ये रूपांतर झालं की यांच्यामध्ये प्रेम व्हायला काहीही वेळ लागत नाही। बघता यांच्यामध्ये घट्ट स्वरूपाचं प्रेम सुद्धा झालेलं असतं आणि बराच काळ यामध्ये लोटलेला असतो आणि वर्ष येतं 2019चं। आता 2019चं जे वर्ष येतं तेव्हाची दी निक्की यादव असते ही नीटची तयारी करत असते, तर तो 12वीची तयारी करत असतो। पण दोघंही फेल झालेले असतात कारण की यांना एकमेकांबद्दल प्रेम झालेलं असतं आणि प्रेम झाल्यामुळं यांचा अभ्यासात मन लागत नाही। मग हे काय करतात की आता घरच्यांना सांगतात की आता आम्हाला काय करायचं, या प्रवासादरम्यान जाणं येणं जरा अडचणीचं ठरतंय, यामुळं आमचा अभ्यास होत नाही, म्हणून आम्ही फेल झालो आहोत किंवा आम्हाला पाहिजे तसे मार्क मिळाले नाही। मग घरचे म्हणतात बरं ठीक आहे, एक काम करा, दिल्लीमध्येच तू काय कर, तुला आम्ही पैसे पाठवत जाऊ, तू त्या ठिकाणीच राहून तुझं शिक्षण पूर्ण कर, काहीही कर, यावर्षी तरी पास हो। आणि निक्कीच्या घरचे सुद्धा त्याच पद्धतीने त्याला सांगतात की एक काम कर, मग तुला प्रवास जमत नसेल ना तू त्याच ठिकाणी राहा। मग हे दोघं जण मिळून दिल्लीमध्येच एका परिसरामध्ये फ्लॅट घेतात आणि लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात करतात। आता 2019 मध्ये लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात करतात, त्यांचं शिक्षणसुद्धा चालू असतं आणि शिक्षणाच्या नावाखाली हे घरच्यांकडून पैसे घेतात आणि सगळा आपला खर्च आहे तो भागवतात। हे सगळं करत असतानाच वर्ष येतं 2020चं। 2020च्या सुरुवातीलाच हे दोघं जण दिल्लीच्या एका आर्य समाजाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन लग्नसुद्धा करतात। पण ही गोष्ट कोणालाही सांगत नाहीत, अगदी आपण लिव्ह इनमध्येच राहतोय असंच ते त्या ठिकाणी राहतात। ही गोष्ट लग्न झाली म्हणून कोणाला सुद्धा सांगत नाहीत। 2020च्या सुरुवातीला यांनी लग्न केलेलं असतं, तर मार्च 2020 मध्ये देशामध्ये आणि जगामध्ये लॉकडाऊन लागलेला असतो। आता लॉकडाऊनमुळे सगळं आपल्या घरी जातात, सगळं काही ठप्प होतं। त्याच पद्धतीनं हे दोघं सुद्धा आपल्या घरी निघून जातात। आता आपल्या घरी निघून गेल्यानंतर लॉकडाऊन दरम्यान यांचं एकमेकांशी बोलणं चालूच असतं, पण हे घरच्यांना काहीही सांगत नाहीत की आमचं कोणावर प्रेम आहे किंवा आम्ही अशा पद्धतीनं लग्न केलं आहे किंवा आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो, असं दोघंही आपापल्या घरी सांगत नाहीत। मग तो ज्या मुलाच्या घरचे आहेत साहिलच्या, हे त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात करतात आणि बघता लॉकडाऊन उघडतं 2021 पर्यंत। आता लॉकडाऊन उघडलेलं असतं, मग ह्या साहिलच्या घरचे त्याच्यासाठी मुली बघायला सुरुवात करतात।
तर हा साहिल लग्नाला ही पसंत नाही, ती पसंत नाही, ती पसंत नाही असे कारणं देत असतो. तिकडं निक्की यादव लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला तिच्या बहिणीच्या सोबत राहायला लागते, तिच्या बहिणीच्या घरी राहायला लागते. तर हा जो साहिल आहे हा मित्रावा गावामध्येच राहतो, हा दिल्लीला राहायला जात नाही. मग हा कधी कधी तिला जाऊन भेटायचा, बोलायचा आणि पुन्हा पहिल्यासारखंच ह्या दोघांचं रिलेशन चालू झालं होतं, कारण की लॉकडाऊन संपूर्णपणे उघडलेला होता. आता बघता बघता बरेच दिवस उलटून गेलेले असतात आणि मग इकडं साहिलच्या घरचे त्याला लग्नासाठी नादच लावतात. मग राहवत नाही त्याला, ही गोष्ट सगळी घरी सांगावीच लागते असं त्याला वाटतं. मग तो घरच्यांना सांगतो की अशी अशी मुलगी आहे, मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मला तिच्यासोबत काहीही करून लग्न करायचं आहे. मग घरचे सांगतात की अजिबात असं जमणार नाही, ती आपल्या जातीची नाही, पातीची नाही आणि आपल्यामध्ये असं जमत नाहीत. घरचे त्या लग्नाला तीव्र विरोध दर्शवतात. आता तो म्हणतो काहीही करून मला तिच्यासोबत लग्न करायचंच आहे. पण ते घरचे म्हणतात की जाऊ दे, तिच्या कुठं नादी लागतो, तिच्यापेक्षा सुंदर मुलगी आम्ही तुला बघून देतो. आता तिला फोटो वगैरे दाखवतात. मग त्या साहिलला सुद्धा ती मुलगी आवडू लागते आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तो तयारीसुद्धा दर्शवतो. आणि इकडं ही गोष्ट निक्की यादवला माहीतसुद्धा नसते. बघता बघता हा सगळी तयारी दाखवतो घरच्यांना. यांची एंगेजमेंटसुद्धा ठरते आणि तारीख येते 9 मार्च 2023ची. आता 9 मार्च 2023ची तारीख येते, साहिलची एंगेजमेंट ठरते आणि हीच गोष्ट कोणीतरी निक्की यादवला सांगतो. आता निक्कीला ही गोष्ट कळाल्यानंतर ती साहिलवर प्रचंड चिडते आणि म्हणते तू असं काही करत आहेस का, तू आता कुठं आहेस काय. तो उडूची उत्तरं देऊ लागतो की असं काही खरं नाही, काय नाही, तुला कोणी सांगितलं, काय सांगितलं, हे सगळं खोटं आहे. ती म्हणते काहीही करून मला तुला आत्ता भेटायचं आहे, बोलायचं आहे आणि काय ते ठरवायचं आहे. तो म्हणतो मी तुला आता भेटणं शक्य नाही, मी दुसऱ्या गावाला आलेलो आहे, जमलं तर आपण संध्याकाळी भेटू, तू आता माझं काही डोकं खाऊ नको, मला काही जास्त बोलू नको असं म्हणून तो फोन कट करतो. मग 9 फेब्रुवारी 2023ला संध्याकाळी हा तिला सांगतो की मी तुला भेटायला येत आहे, मी तुला भेटायला कुठं येऊ. आता असं सांगून तो तिला भेटायला दिल्लीमध्ये जातो. तर ती निक्कीसुद्धा त्याला भेटायला निघते आणि घरी काय सांगते, तिच्यासोबत जी बहीण राहत असते तिला सांगते की मी काही कामानिमित्त अशा ठिकाणी जात आहे, मला यायला थोडा उशीरच होईल. आता ती त्या ठिकाणी भेटायला गेल्यानंतर हे दोघंजणं गाडीमध्ये बसतात, कारण की तो जो साहिल आहे तो गाडी घेऊन आलेला असतो. तो तिला गाडीमध्ये घेऊन बसतो, तिच्यासोबत बोलू लागतो, चर्चा करू लागतो, असं तसं. पण तीही निक्की यादव काहीही ऐकायला तयार नसते, कारण की या दोघांनी लग्न केलेलं असतं. साहिलचं मन हे बदललेलं असतं पण निक्कीचं मन बदललेलं नसतं. मग ती काय करते, ती म्हणते तू जर माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी तुझ्या घरी येईन, सगळं काही धिंगाणा घालीन, अजिबात तुझं लग्न होऊ देणार नाही, कारण की तू माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. आणि हे अगदी खरं होतं, त्यानं तिच्यासोबत लग्न केलेलं होतं, तिला धोका द्यायला नव्हता पाहिजे, पण याच्या पोटामध्ये काळ आलेला होता, याला हिच्यापेक्षा दुसरी मुलगी आवडू लागलेली होती. मग याच वादाविवादामध्ये तो काय करतो, गळा दाबून निक्कीचा जागीच खून करतो, तिला ठार करतो. आता तिला ठार केल्यानंतर तिचा मृतदेह कुठं टाकायचा, काय टाकायचा, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला होता. मग तो तिला घेऊन दिल्लीच्या विविध भागामध्ये इकडं तिकडं फिरतो, पण त्याला काहीही ठिकाणा मिळत नाही. मग त्याच्या गोष्ट लक्षात येते की तिला काय करू आपण, आपला जो दिल्लीपासून काही अंतरावर ढाबा आहे खाओ पिओ नावाचा, त्या ठिकाणी हिला ठेवू, तिची विल्हेवाट लावू. मग तिला त्या ढाब्याच्या दिशेनं घेऊन जातो, त्या ढाब्यामध्ये नेतो आणि त्या ढाब्यामध्ये एक फ्रीज असतं मोठं, त्या फ्रीजमध्ये हिला टाकतो. ती बसत नाही पण बळच तिला त्यामध्ये कोंबतो आणि जे दरवाजा आहे ते एका दोरीनं पॅक करून टाकतो. आता तो जो हे कृत्य करत होता, हे कृत्य एक व्यक्ती त्या ठिकाणी लपून बघत होती, पण ती व्यक्ती फक्त बघत होती, त्यानं काहीही आरडाओरडा केला नाही, कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही. मग असेच काही दिवस उलटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जी निक्की यादवच्या घरचे आहेत तिला फोन करतात, पण ती फोन उचलत नाही, लागत नाही. मग तिच्या घरचे परेशान होतात की ही दररोज संध्याकाळी फोन करून आपल्याला सांगते, पण आज हिचा फोन कसा काय आला नाही. मग ते तिच्या दुसऱ्या पोरीला फोन करतात, तिच्या बहिणीला फोन करतात, तर ती सांगते की तिनं मला सांगितलं आहे की मी काही कामानिमित्त बाहेर जाणार आहे, मला यायला थोडा उशीरच होईल. पण दुसरा दिवस उलटला तरी निक्कीचा फोन लागत नाही, ती काही बोलत नाही, काहीही रिप्लाय येत नाही. मग तिच्या घरची सुद्धा मोठ्या प्रमाणात
चिंतेत पडतात, त्यांनासुद्धा टेन्शन येतं. मग ते घरी न आल्यामुळं ते सुद्धा स्थानिकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करतात. बघता बघता 2-3 दिवस निघून जातात, तरीसुद्धा पोलिसांना काही तपास लागत नाही, घटना काय घडली याचा तपास लागत नाही. पण मग जेव्हा तारीख येते 13 फेब्रुवारीची, तेव्हा 13 फेब्रुवारीला संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये एक फोन येतो आणि तो फोनमध्ये असणारा व्यक्ती सांगतो की एक अशी घटना घडली आहे, एका व्यक्तीला मी या ढाब्यामध्ये असं करताना पाहिलेलं आहे. कारण की तिकडं पोलिसांकडे तक्रार आली होती अशी घटना घडल्याची किंवा मुलगी बेपत्ता झाल्याची. पोलिसांनी तपासून पाहिलं की कदाचित त्या बेपत्ता झालेल्या मुलीचा आणि हिचा काही संबंध आहे का हे तपासून पाहण्यासाठी पोलीस त्या कॉलची सगळी चौकशी करतात, कुठं घटना घडली काय याची सगळी माहिती घेतात आणि 14 फेब्रुवारीला त्या खाओ पिओ ढाब्यावर पोहोचतात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळं काही तपासून पाहतात, तर तेव्हा ते फ्रीज उघडण्यात येतं. तर तेव्हा त्या फ्रीजमधून एक डेड बॉडी बाहेर पडते आणि ती डेड बॉडी असते निक्की यादवची. आता ह्या घटनेची माहिती पोलिसांना मिळालेली असते. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरते, संपूर्ण सोशल मीडिया, TV चॅनल याच्यावरती बातमी लागते. कारण की दिल्लीमध्ये एकामागे एक अशा घटना, मुलींवर होणारे अत्याचार घडू लागले होते आणि दिल्ली पोलिसांवर संशयसुद्धा निर्माण केला जात होता. आता पोलिसांना या संपूर्ण घटनेचा याचा तपास तात्काळ लावायचा होता. त्या आरोपीनं त्या गाडीचा नंबर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. पोलिसांनी ते गाडीचा नंबरसुद्धा घेतलेला होता. सगळे काही कॉल डिटेल्स तपासून पाहिले होते आणि या सगळ्या तपासातून त्यांना त्या साहिलचं लोकेशन मिळालं होतं, साहिलचं नाव मिळालं होतं. पोलिसांनी तात्काळ त्या साहिलला अटक केली होती आणि साहिलला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी जेव्हा करण्यात आली तेव्हा समजलं की हा जो साहिल आहे त्याच्यासोबत अजूनही काही आरोपी आहेत ज्यांनी त्याला मदत केली आहे तिला मारण्यासाठी. त्यामध्ये जे मुख्य नाव येतं ते म्हणजे साहिलच्या वडिलाचं, त्याच्या चुलत भावाचं आणि अजून 2 मित्रांचं, असे 4 जण त्यामध्ये आरोपी होते. पोलिसांनी त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर जे विविध कलमं आहेत ते त्यांच्यावर लावले आहेत. त्यांच्या विरुद्ध चार्जशीटसुद्धा तयार केली आहे. कमीत वेळेत जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशी होईल याची संपूर्ण तयारी पोलिसांनी केली आहे. पण जर आपण पाहिलं तर देशामध्ये, राज्यामध्ये अजूनही अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आपल्याही आजूबाजूला, आपल्याही परिसरामध्ये असं काही घडत असेल, असं काही दिसत असेल तर नक्कीच आपण त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून असे जे गुन्हेगार आहेत यांना वेळीच पकडता येईल किंवा अशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांचं प्रमाण कमी होईल. पिक्चरमध्ये काही दाखवलं जातं, पिक्चरमध्ये जे दाखवलं जातं ते खरं नसतं आणि ते जे दाखवलं जातं त्याच्यावर विश्वाससुद्धा ठेवला नाही पाहिजे. गुन्हेगार कितीही हुशार असला, कितीही चालाक असला आणि कितीही चतुर जरी असला तरीसुद्धा तो पोलिसांच्या तावडीतून वाचू शकत नाही. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.